तर नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 14 एप्रिल. 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती. तर भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तर मित्रांनो, आज आपल्या शहरामध्ये तर जयंती साजरी करतात ते लोक. तर आज आपण बघण्यासाठी जाणार आहोत. तर आपण आज ब्लॉग काढणार आहोत जयंतीचा. तर चला मित्रांनो, तर शेवटपर्यंत बघा. एक नंबर जयंती साजरी केली जाते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी जयंती म्हणजेच पुणे शहरातील. तर तुम्हाला दाखवतो आता आपल्या ब्लॉग मध्ये. तर चलो. तर मित्रांनो, तर अशा प्रकारे बाबासाहेबांची जयंती सेलिब्रेशन चालू आहेत. तर खूप मस्तपैकी, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आपल्याला बोलण्याचा चालण्याचा जो अधिकार दिला केवळ बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे. तर मित्रांनो, आज मी जे काय ब्लॉगिंग वगैरे व्हिडिओ करतो, शूट करतोय, जो पण अधिकार आज मी माझं मत मांडतोय तो केवळ संविधानामुळे आहे. आणि हे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर त्यामुळे, आणि कसं असं मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला खूप सारी लोक वावरत असताना ज्यावेळेस एखाद्या समाजावर अन्याय अत्याचार होत होता, त्यावेळेस कोणीतरी एक महामानव येऊन या गुलामगिरीतून मुक्तता केली. अशा महामानवाचा 135वी जयंती आज पुणे या शहरामध्ये दापोडीत साजरी करत आहेत. तर मित्रांनो, मी आज गेलो होतो. तर ब्लॉग म्हटलं शूट करूया, कारण की एक आपली आठवण राहते की बाबा आपण या टायमाला ब्लॉग शूट केला होता आणि बाबासाहेबांचे असे बॅनर्स वगैरे किंवा अशा प्रकारे जयंती साजरी झाली होती पुणे या शहरात. दापोडी या शहरामध्ये आपण राहतोय, तर त्याच्यामुळे मग या गोष्टी आपल्याला नंतर इन फ्युचरमध्ये कळतात, म्हणून मी हा ब्लॉग शूट केला. आणि खरंच एक बाबासाहेब आंबेडकरांची एक इन्स्पिरेशन स्टोरी आहे. जर खरं मित्रांनो, ज्या माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले तो माणूस कुठेच थांबत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणालाही समजत नाही मित्रांनो. जो पुस्तक वाचतो आणि जो बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेतो त्यांनाच बाबासाहेब समजतात. खरं म्हटलं ना मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुरुष या धर्तीवरती जन्माला आलेला नाही अजूनपर्यंत. पण खरं म्हणजे आपण पुस्तकातून वाचलंय या माणसाला, कारण की हे जे दोन मानव आहेत, महामानव, खरंच एक मला असं वाटतं की युग संपला आणि लगेच दुसऱ्या युगाला सुरुवात झाली, असं कदाचित असू शकतं. मला असा भास कधी कधी होतो, कारण की जे शिवाजी महाराजांनी कार्य करून गेले ते शिवाजी महाराजांचं कार्य अपुरं राहिलं असेल म्हणून बाबासाहेबांचा जन्म झाला, असं मला, माझं इमॅजिनेशन असं मला वाटतंय. बट आपण त्यांना जाती जातीत वाटून घेतलं. ही सर्वात मोठी भारताची शोकांतिका आहे मित्रांनो. बाबासाहेब आंबेडकरांना शिवाजी महाराजांना जाती जातीत वाटणं ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे, कारण की ती एका विचाराची माणसं होती. आणि आज खरं बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले, असं लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून लिहिले. तर मित्रांनो, खरंच आजपासून आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शपथ स्वतः घ्या की बाबा मी बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेतो, या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो की जाती भेदभाव करणार नाही. कारण की आपण जाती जाती तुटलो तर आपल्यावर अन्याय होणार. आणि कसं असतं की हे जी काही गुलामगिरी म्हणजे जे काय सियासती खेळ आहे, हा जाती जातीमध्ये तुम्हाला ना आम्हाला वाटणं आणि वेगवेगळ्या प्रकारचा द्वेष निर्माण करणं, हे सियासतीचे खेळ आहेत मित्रांनो. या जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा एक प्रयत्न करतो. हे जे काय लोक करतायत हे पूर्ण राजकीय लोक करतात, कारण की राजकीय लोकांचा फक्त हेतू असतो की त्यांना राज्य करायचा असतो. त्यामुळे ते आपल्याला जाती जातीत वाटतात आणि स्वतः खुर्चीवर बसतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये येऊ नका आणि आपला देश टिकला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यासारखी महामानव माणसं, क्रांतीवीर, हे जी काही झाली त्यांनी म्हणजे एकच सांगितलं की बाबा देशासाठी लढायचं. देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय की बाबा नेशन फर्स्ट, म्हणजे पहिलं प्राधान्य देशाला द्यायचं, म्हणजे देश हा राहिला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस म्हणजे देशासाठी पूर्ण आपली जे काही केलं ते देशासाठीच केले. आणि मित्रांनो, आज आपण बघतोय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया प्रगती करतात, केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या सवलतीमुळे. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस तुम्हाला संविधानच्या मध्ये काही कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत,
तर मित्रांनो लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकर जयंती आज साजरी करण्यासाठी आलो होतो. तर माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. आणि या महामानवाला विनम्र अभिवादन जयंतीनिमित्त. आणि मित्रांनो इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण आहे आणि या पुतळ्यासमोरच असे खूप छान प्रकारे छोटी मुलं आणि मोठी मुलं आपली कला दाखवताना दिसत आहेत. तर मित्रांनो माझं सांगण्याचं मत असं होतं की बाबा असं आपण काही पण करू शकतो की बाबा ज्याने समाजातील मुलांना तरुण पिढींना काहीतरी घेता येईल. तर मित्रांनो हे जे काय प्रसंग आहेत, हे जे प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या लढाईमध्ये वापरले जातात शस्त्र, ते इथे दाखवले मित्रांनो. आणि लेझिम्स वगैरे जे आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ती पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आमच्या दापोली शहरामध्ये खूप छान प्रकारे अशी जयंती साजरी झालेली आहे. तर कारण की लेझिम्स वगैरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे काही खेळ जे किंवा कसे लढायचे ते सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलं. आणि हे पूर्णपणे कार्यक्रम आपल्या दापोली शहरामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त रुजू केले होते. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला हा दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो आपला मराठी माणूस पुढे जातो तर सहकार्य करा. कारण की तुम्ही विचार करू शकता सौरव जोशी सारखे भरपूर सारे ब्लॉगर आता समोर जात आहेत, तर आपल्याला पण सहकार्य करा हीच विनंती आहे. आणि पुन्हा एकदा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. आज केवळ घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त या दोघांमुळे. तर मित्रांनो नक्की आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच गाईज इथपर्यंत आल्याबद्दल.